तर आज आपण आपला मराठी व्याकरणाचा मेट्रोसाठी असलेला शेवटचा चॅप्टर पाहत आहोत, ज्याचं नाव आहे विराम चिन्ह. आणि यापूर्वीच तुम्हाला काळ या टॉपिकवरती व्हिडिओ यूट्यूबवरती टाकलेला आहे आणि त्याची लिंक सुद्धा ग्रुपवरती शेअर केलेली आहे, तर तो तुम्ही अवश्य पहा. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल कुणाला तर तसं ग्रुपवरती टाकून द्या, आपण तो सॉल्व्ह करूया. आता आपण आज विराम चिन्ह हा टॉपिक पाहूया. याच्यावरती परीक्षेला एक तरी एक्झाम्पल येतं, मग ती कोणतीही परीक्षा असू द्या, जिथं जिथं मराठी विषय आहे तिथं तिथं विराम चिन्हावरती एक तरी किमान क्वेश्चन येतो. हा टॉपिक काही फार अवघड नाहीये, अतिशय सोपा आहे. आपल्याला सर्वांना माहित आहेत विरामचिन्ह कोणती कोणती असतात, आपण सर्व त्याचा वापर सुद्धा करतो. फक्त थोडंसं आता जरा व्याकरणाच्या दृष्टिकोनातून ते पाहायला लागणार आहे, कारण आपण जे रोजच्या वापरामध्ये वापरतो त्याच्या व्यतिरिक्त आणखीन बरीच काही विरामचिन्ह सुद्धा आहेत, ते आपल्याला विचारात घ्यायला लागतील. तर आपण पाहूया विराम म्हणजे काय ते आपण सर्वप्रथम पाहूया. विराम म्हणजे आपण वाचत असताना अर्थ लक्षात घेऊन मध्ये मध्ये थांबतो, त्याला म्हणायचं विराम. आपण एक लगत असं कधीच एखादा उतारा वगैरे वाचत नाही. आपण मध्ये मध्ये एक वाक्य झालं की थांबतो, किंवा वाक्याच्या मध्येच कुठेतरी थोडासा विश्राम घेतो, त्याला म्हणायचं विराम. आणि हा विराम किती घेतला, कोणत्या अर्थाने घेतला, म्हणजे तो प्रश्नार्थक घेतला की तो उद्गारवाचक घेतला की कसा घेतला, हे दाखवण्यासाठी आपण काय करतो, भिन्न भिन्न चिन्ह वापरतो. त्या चिन्हांना विराम चिन्ह म्हणायचं. आपण बोलताना आपल्या थोडासा विराम घेऊ शकतो, किंवा आपल्या आवाजाचा टोन बदलू शकतो. त्याच्यातून ते समोरच्याला लक्षात येतं की त्या वाक्याचा अर्थ कसा आहे. पण आपण ते लिहिताना तसा टोन बदलू शकत नाही, किंवा विराम घेऊ शकत नाही. मग ते एक्सप्रेस कसं करायचं लिहिताना, तर ते एक्सप्रेस करण्यासाठी विरामचिन्ह वापरायची. मग आपण फुलस्टॉप वापरतो, कॉमा वापरतो, प्रश्नचिन्ह वापरतो, आणि विविध आणखीन बरीच विरामचिन्ह आपण वापरतो. तर इथे एक उदाहरण पहा की विरामचिन्ह किती महत्वाची आहेत. उदाहरण आहे, आवडते का तुला हे पुस्तक, हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचतो, जयंत म्हणाला. रामायण कुणी लिहिले तुला माहित आहे का, वडील म्हणाले. असं एक लगत हे वाक्य जर वाचलं तर काहीच त्याचा अर्थ कळत नाही की कोण कुणाला काय म्हणतंय. त्यामुळं हे कळण्यासाठी आपल्याला मध्ये मध्ये बोलताना विराम घ्यायला लागणार आहे. जसं की आवडते का तुला हे पुस्तक, एवढं बोललं की थोडासा विराम घेतला. हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचतो, जयंत म्हणाला. रामायण कोणी लिहिले आहे तुला माहित आहे, वडील म्हणाले. अशा प्रकारे आपण जर थोडासा थांबा घेऊन, पॉज घेऊन, त्या वाक्याचा टोन बदलून बोललो तर त्याचा आपल्याला अर्थ कळेल. पण एक लगट जर बोललो तर त्याचा आपल्याला काहीच अर्थ कळणार नाही. मग आता आपण हे जे संभाषण करतो ते आपल्याला लिहिल्यानंतर एक्सप्रेस करायचं आहे. तर मग हेच संभाषण एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला मग विविध विरामचिन्हांचा वापर करावा लागेल. आता आपण तो पाहूया. बघा, पहिलं वाक्य आहे, आवडते का तुला हे पुस्तक. काय आहे हे, प्रश्नार्थक वाक्य आहे, म्हणून इथे मग प्रश्नचिन्ह द्यायला लागेल. त्यानंतर त्याच्या पुढचं वाक्य आहे, हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचतो, जयंत म्हणाला. असं ते वाक्य आहे. मग जेव्हा जयंत म्हणाला किंवा ते म्हणाले, हे म्हणाले, असं जेव्हा असतं डायरेक्ट संभाषण, एखाद्या व्यक्तीने काय म्हणलं हे आपल्याला दर्शवत असेल तर त्याच्यासाठी त्या वाक्याच्या सुरुवातीला मग डबल इन्व्हर्टेड कॉमा वापरावा लागतो. मग इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा वापरावा लागेल. हो, आता हो इथं परत कॉमा वापरावा लागेल हो म्हणल्यानंतर. त्यानंतर जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचतो, इथं डबल इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण, आणि कोण म्हणाला, जयंत म्हणाला, तिथं फुल स्टॉप. त्यानंतर त्याच्या पुढचं वाक्य आहे, रामायण कुणी लिहिले तुला माहित आहे का, वडील म्हणाले. आता इथं वडील म्हणाले, त्यांचं डायरेक्ट संभाषण आहे ते,
वडील काय म्हणाले ते तिथं दर्शवायचं आहे, म्हणून इथं परत डबल इन्व्हर्टेड कॉमा घ्यायचा. रामायण कोण लिहिले तुला माहित आहे का? प्रश्नार्थक आहे म्हणून इथं क्वेश्चन मार्क, त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण आणि वडील म्हणाले फुल स्टॉप. मग हे आता आपण विरामचिन्ह योग्य ठिकाणी दिल्यानंतर आता आपल्याला अर्थ कळतो की पहिलं वाक्य आहे ते जयंतच्या वडिलांनी म्हणलं की आवडते का तुला हे पुस्तक. त्यानंतर त्याला उत्तर दिलं जयंतनी की हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचतो. आणि त्यानंतर मग त्याच्या वडिलांनी परत त्याला विचारलं रामायण कोण लिहिले तुला माहित आहे का? तर यासाठी आपल्याला विरामचिन्हांचा वापर करणं आवश्यक आहे, नाहीतर आपल्याला त्या संभाषणाचा किंवा त्या उत्तराचा वगैरे काहीच अर्थ लक्षात येणार नाही. तर आता आपण विरामचिन्हांचा अभ्यास करूया. सर्वप्रथम पूर्णविराम. विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविरामाचा वापर होतो. हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे, आपण सगळेजण याचा वापर करतो. एखादं वाक्य पूर्ण झालं की त्यानंतर फुल स्टॉप देतो आपण. उदाहरण पहा, मी अभ्यास करत असता, ते वाक्य पूर्ण झालं म्हणून तिथं फुल स्टॉप. सोपं आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाही. नंतर अर्धविराम. आता हे थोडंसं आपण याचा वापर मी करतो किंवा करतच नाही, त्यामुळं हे पाहणं जरा आवश्यक आहे. बघा, दोन छोटी वाक्य जेव्हा उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात तेव्हा अर्धविराम वापरतात. कधी वापरतात लक्षात घ्या, दोन छोटी वाक्य जेव्हा उभयान्वयी अव्ययानं जोडलेली असतात. मग तिथं जरुरी नाहीये की सर्वच्या सर्व उभयान्वयी अव्यय आल्यानंतर तिथं अर्धविराम वापरला गेला पाहिजे. तर प्रत्येक उभयान्वयी अव्ययानंतर वापरायचं नाही. तर ते उदाहरण पाहून तुमच्या लक्षात येईल. बघा, ढग खूप गरजत होते पण पाऊस आला नाही. इथं काय आहे, पण हे उभयान्वयी अव्यय आलेलं आहे. मग अशा प्रकारची जेव्हा असतील ना, पण, परंतु वगैरे अशासारखी, तेव्हा मग त्याच्या अगोदर अर्धविरामाचा वापर करायचा. अर्धविराम कसा असतो बघा, वरती एक टिंब, त्याच्या खाली कॉमा. ढग खूप गरजत होते, अर्धविराम, पण पाऊस आला नाही. मग अशा प्रकारे पण, परंतु वगैरे असतील ना, मग त्याच्या अगोदर ते अर्धविराम वापरायचा आहे, हे लक्षात घ्या. जसे की गड आला पण सिंह गेला, त्या वाक्यामध्ये सुद्धा मग अर्धविरामाचा वापर होणार आहे. पुढचा आपण पाहूया, स्वल्पविराम. बघा, आपण सर्वजण याचा वापर नेहमीच करत असतो. आता स्वल्पविरामाचा वापर 2-3 ठिकाणी होतो. त्याच्यामध्ये पहिलं, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यावर, म्हणजे एका पाठोपाठ एक जेव्हा शब्द असतील तेव्हा मग ते शब्द वेगवेगळे आहेत हे दाखवण्यासाठी आपल्याला त्यांच्या मध्ये मध्ये कॉमा म्हणजेच स्वल्पविराम वापरावा लागतो. उदाहरण पहा, हुशार, अभ्यासू, आनंदी, खेळकर मुले सर्वांना आवडतात. मग आता हुशार, अभ्यासू, आनंदी हे सगळे वेगवेगळे शब्द आहेत हे दाखवण्यासाठी मग ते हुशार नंतर कॉमा, अभ्यासू नंतर कॉमा असं वापरलेलं आहे. म्हणजे एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यावर स्वल्पविराम वापरतात. त्यानंतर संबोधन दर्शविताना, इथं लक्षात ठेवा, संबोधन दर्शवताना म्हणजे एखाद्याला आपण जेव्हा हाक मारतो किंवा संबोधतो तेव्हा ते लिहून एक्सप्रेस करताना त्या जो काही शब्द असेल तो संबोधन दर्शवणारा, त्या शब्दानंतर स्वल्पविराम वापरतात. उदाहरण पहा, गणू अभ्यास कर. उदाहरण काय आहे, गणू अभ्यास कर. हे पुढचं जरा ते आपण मागाशी टाईप केलं होतं, ठीक आहे. म्हणजे काय केलंय, गणूला संबोधलंय, गणू अभ्यास कर अशा प्रकारे. म्हणजे किंवा त्याच्या जागी दुसरं कोणी पण असेल, अरे असंही म्हणताल तुम्ही, अरे इकडे ये, तेव्हा अरे नंतर कॉमा द्यायचा आहे. अशा प्रकारे संबोधताना एखाद्याला
तिथं कॉमा द्यायचा आहे. लक्षात ठेवा, हे थोडंसं जरा नवीन आहे. त्यानंतर हे, ही, असे यासारख्या शब्दांनी जेव्हा दोन वाक्य जोडलेली असतात तेव्हा सुद्धा स्वल्पविराम वापरायचा आहे. कोणते कोणते शब्द? हे, की, असे. उदाहरण पहा. त्याला वाटले की आपण तिथे जायला हवे. बघा, त्याला वाटले, नंतर कॉमा, की आपण तिथे जायला हवे. अशा प्रकारे हे, की, असे. त्यानंतर बघा, मी परीक्षेत पास होईन असे मला वाटते. मग त्या असेच्या अगोदरच्या वाक्याला त्याच्यानंतर कॉमा द्यायचा आहे पहिल्या वाक्यानंतर. हे 3 घटक लक्षात ठेवा. स्वल्पविराम कुठं कुठं वापरतात. नंबर 1, अनेक शब्द असतील तर ते शब्द वेगवेगळे आहेत हे दाखवण्यासाठी त्या प्रत्येक शब्दानंतर कॉमा वापरतात. त्यानंतर एखाद्याला संबोधताना ते संबोधनदर्शक शब्दानंतर कॉमा वापरतात. उदाहरण आहे गणू अभ्यास कर. गणू नंतर कॉमा. त्यानंतर हे, की, किंवा असे यासारख्या शब्दांनी दोन वाक्य जोडताना कॉमाचा वापर होतो, म्हणजेच स्वल्पविरामाचा वापर होतो. उदाहरण तुमच्या समोर आहे. हे एवढं जरा स्वल्पविरामाच्या बाबतीत लक्षात ठेवा, कुठं कुठं वापरतात. पुढचा आपण पाहूया विरामचिन्ह. हा आहे अपूर्ण विराम. वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यावर अपूर्ण विराम वापरतात. तपशील म्हणजे एखादी लिस्ट वगैरे द्यायची असेल तर. उदाहरण पाहून तुमच्या लगेच लक्षात येईल. पुढील क्रमांकाचे विद्यार्थी हजर होते. म्हणजे काय करायचं, इथं तपशील द्यायचा आहे. कोणते कोणते विद्यार्थी होते, म्हणजे अनेक गोष्टींचा तपशील इथं द्यायचा आहे. मग तेव्हा मग पुढील क्रमांकाचे विद्यार्थी हजर होते, त्याच्यानंतर हे जे चिन्ह वापरले हे आहे अर्धविरामाचं. हे आहे अर्धविराम नाही, अपूर्ण विरामाचं. अपूर्ण विरामाचं चिन्ह आहे. बघा, वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम वापरतात. हे उदाहरण लक्षात ठेवा. पुढील क्रमांकाचे विद्यार्थी हजर होते. मग ते कोणत्या कोणत्या क्रमांकाचे विद्यार्थी होते त्याचा तपशील द्यायचा आहे. मग तेव्हा इथं अपूर्ण विराम वापरायचा आहे. नंतर प्रश्नचिन्ह बघा, हे तर किती सोपं आहे. जगातला कोणताही व्यक्ती सांगू शकतो की प्रश्नचिन्ह कुठं वापरतात. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी किंवा शंका असल्यास वापरतात. आता तुम्हाला हे प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी वापरतात हे तर सगळ्यांनाच माहित आहे. प्रश्न असला की प्रश्नचिन्ह. पण हे शंका असल्यास हे जे आहे हे थोडंसं नवीन आहे, ते आपण पाहूया. पहिलं उदाहरण पहा. किती वाजले प्रश्न आहे, तिथं प्रश्नचिन्ह येणार. सोपं आहे, हे काहीच अवघड नाही. आता शंका असल्यास कसं ते जरा पाहूया. बघा, खालचं वाक्य काय आहे. आमचे विद्वान मित्र म्हणाले मला भविष्य कळते. आमचे विद्वान मित्र म्हणाले मला भविष्य कळते. इथं कुठं वापरलंय प्रश्नचिन्ह? इथं बघा, मित्र नंतर कंस करून कंसामध्ये प्रश्नचिन्ह वापरला आहे. म्हणजे याचा अर्थ काय की शंका आहे. शंका कशाची आहे त्याला, की मित्र विद्वान आहे का याची शंका. त्याला काय आहे की मित्र विद्वान आहे का. आमचे विद्वान मित्र तो म्हणतोय, पण तो खरंच विद्वान आहे का असं त्याला म्हणायचं. त्यामुळे त्यानं कंस करून मध्ये क्वेश्चन मार्क टाकलेला आहे. हे जरा नवीन आहे, हे तुम्ही थोडंसं लक्ष द्या की प्रश्नचिन्ह अशा ठिकाणी पण वापरतात जेव्हा शंका असते तेव्हा. म्हणजे एक मुद्दा म्हणून वापरतात ते, तसं की त्याच्याविषयी शंका दाखवण्यासाठी तो खरंच विद्वान आहे का, असं का फक्त म्हणायला विद्वान. म्हणून तिथं त्यानं क्वेश्चन मार्क टाकलं. म्हणजे वाचणाऱ्याला पण ते लगेच कळतं की हां, त्याला असं असं म्हणायचं. तर हे जरा लक्षात ठेवा. प्रश्नचिन्ह कुठं वापरतं. प्रश्न असला की प्रश्नचिन्ह, आणि शंका असली की मग त्या शंकादर्शक शब्दानंतर
कंसात प्रश्नचिन्ह वापरायचं. पुढचं आपण विरामचिन्ह पाहूया. उद्गारवाचक चिन्ह अगदी सोपं. उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी. अरे रे दोन्ही बाद झाला. अरे रे नंतर उद्गारवाचक चिन्ह. सोपं आहे, आपल्याला पटकन लक्षात यायला काही लक्षात ठेवायची आवश्यकता नाहीये. उद्गारवाचक चिन्ह उद्गार असले की उद्गारवाचक चिन्ह ते आपल्याला माहित आहे. त्यानंतर पुढचं बघा संयोग चिन्ह. आता इथं आपण जरा ह्याचा वापर थोडासा कमी केला असेल किंवा आपण वापर करतो पण चुकीचा वापर करतो थोडा. संयोग चिन्ह कशासाठी वापरतात? दोन शब्द जोडताना किंवा आपण लिहित आहोत समजा वहीवरती आणि वहीवरती लिहिता लिहिता काय झालं ते वहीचं पान किंवा ती ओळ जी आहे ती आडवी ओळ संपली आणि आपण तिथं शब्द अर्धवट राहिला, मग ते अर्धवट राहिलेला शब्द खाली लिहिण्यासाठी तिथं मग ते संयोग चिन्हाचा वापर करतात. उदाहरण बघा, तर दोन शब्द जोडताना म्हणजे कसं बघा, प्रेमविवाह, वस्तू भांडार अशा प्रकारचे शब्द मध्ये संयोग चिन्ह वापरतात. लक्षात ठेवा ते शब्द दोन, प्रेमविवाह, वस्तू भांडार अशा प्रकारचे दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात. संयोग चिन्ह म्हणजे काय तुम्हाला ते पाहून लगेच लक्षात आलं असेल, हे संयोग चिन्ह झालं. हे अशा प्रकारचे डॅश आहे मध्ये छोटं डॅश जे आहे त्याला म्हणायचं संयोग चिन्ह. त्यानंतर याचा वापर बघा, वाक्याच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. म्हणजे बघा इथं मी समजा इथून वहीच्या पानावर लिहायला सुरुवात केली, आजची मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज अशी. आता इथं असणार असं लिहायला मला शब्द कमी पडला. इथं काय झालं, ते वहीची ओळ संपली तिथे, इथं त्या पानाची ओळ संपली वहीच्या, मग इथं असणार शब्द बसत नाही, इथं फक्त दोन शब्द बसतात. मग मी काय केलं, इथं असणार मधलं अस लिहिलं, इथं डॅश दिला म्हणजे संयोग चिन्ह वापरला आणि उरलेला शब्द खाली लिहिला. म्हणजे वाचणाऱ्याला काय कळतं की हा एकच शब्द आहे, अस आणि नार आहे दोन्ही एकच शब्द आहे, वाचणाऱ्याला कळतं. तर अशा ठिकाणी संयोग चिन्हाचा वापर करायचा आहे. दोन शब्द जोडताना किंवा वाक्याच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास तिथं संयोग चिन्ह वापरतात. पुढचं आपण विरामचिन्ह पाहू. दुहेरी अवतरण चिन्ह. बघा आपण सुरुवातीच्या उदाहरणामध्ये पाहिलं ते की ते आपण जे सुरुवातीला उदाहरण पाहिलं त्यात आपण पाहिलं की बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात, म्हणजेच डबल इन्व्हर्टेड कॉमा. उदाहरण पहा, विराट म्हणाला डिव्हिलियर्सला खेळू दे. बघा इथं लक्षात ठेवायचं आहे, विराट म्हणाला त्यानंतर इथं कॉमा आला पाहिजे आणि तो काय म्हणाला ते दाखवण्यासाठी मग डबल इन्व्हर्टेड कॉमा ते दाखवायचं आहे की डिव्हिलियर्सला खेळू दे. पण असं डायरेक्ट पाहिजे, डायरेक्ट बोलणं पाहिजे, त्या बोलणाऱ्याच्या तोंडची डायरेक्ट शब्द पाहिजे. विराट म्हणाला असंच पाहिजे. तिथं जर असं असेल की डिव्हिलियर्सला खेळू दे असे विराट म्हणाला, बघा वाक्य कसं असेल, डिव्हिलियर्सला खेळू दे असे विराट म्हणाला. असं जर वाक्य असेल तर तिथं काहीच येणार नाही, डबल इन्व्हर्टेड कॉमा वगैरे तसं काही नाही, ते सरळ एक वाक्य येणार. डायरेक्ट वाक्य म्हणजे कसं, हे असं विराट म्हणाला किंवा सचिन म्हणाला असं असेल तर मग ते डायरेक्ट वाक्य झालं. आणि तो काय म्हणाला ते दाखवायचं मग डबल इन्व्हर्टेड कॉमाने, आणि ते म्हणाला म्हणलं की त्या म्हणाला नंतर एक कॉमा द्यायचा. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथून हा डबल इन्व्हर्टेड कॉमा सुरुवात झाला, वाक्य झालं डिव्हिलियर्सला खेळू दे, वाक्य झाल्यानंतर इथं पूर्णविराम द्यायचा आहे आणि त्या पूर्णविरामानंतर मग पुढचं ते इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करायचा आहे. आधी इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करून नंतर फुल स्टॉप द्यायचा नाही, तसं ते चुकणार आहे. त्यानंतर बघा एकेरी अवतरण चिन्ह, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा.
एखाद्या शब्दावर जास्त जोर द्यायचा असल्यास, तसेच वाक्यातील एखादी मुख्य गोष्ट सूचित करण्यासाठी किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना. बघा इथं काय वरच्या उदाहरणामध्ये प्रत्यक्षपणे सांगते दुसऱ्याचे मत, म्हणजे विराटचे मत प्रत्यक्षपणे सांगते. तिथं विराट काय म्हणाला त्याचे तोंडचे शब्द दाखवायचे म्हणून तिथे डबल इन्व्हर्टर. आता इथं अप्रत्यक्षपणे असल्यावर सिंगल इन्व्हर्टर वापरायचा. उदाहरण पहा, मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. आता याच्यामध्ये काय करायचं, मला या वर्ण शब्दावर जोर द्यायचा आहे म्हणून काय केलं, तिथं वर्णाला एकेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवलेला आहे. किंवा वर्ण हा शब्द सूचित करायचा आहे मला की मूलध्वनींना काय म्हणतात, वर्ण म्हणतात, तर ते वर्ण मला सूचित करायचं आहे म्हणून त्याला काय केलं, सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दाखवलं. म्हणजे तुमचं लगेच त्याच्याकडे अटेन्शन जाणार, त्याच्यासाठी ते मुद्दा म्हणून तसं दाखवायचं. आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये कसं वापरतात की अप्रत्यक्षपणे सांगताना मत. बघा व्याकरणाचा अभ्यास महत्वाचा असं केजरीवाल म्हणाला. कोण म्हणाला? केजरीवाल. व्याकरणाचा अभ्यास महत्वाचा असं केजरीवाल म्हणाला. बघा इथं काय करायचं, मग तो काय म्हणाला ते दाखवण्यासाठी सिंगल इन्व्हर्टेड कॉमा वापरायचा आहे. आता इथं जर असतं, इथं जर वाक्य समजा उलट असतं, केजरीवाल म्हणाला व्याकरणाचा अभ्यास महत्वाचा, असं जर वाक्य असतं तर मग ते यावरच्या वाक्यासारखं आलं असतं. हा फरक जरा लक्षात घ्या. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा कुठे असतो आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कुठे असतो. प्रत्यक्ष डायरेक्टली म्हणजे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवायचे तर तिथं डबल इन्व्हर्टेड कॉमा, आणि अप्रत्यक्षपणे दाखवायचं तर तिथं मग असं सिंगल इन्व्हर्टेड कॉमा वापरायचा आहे. आता इथलं फक्त असं जर काढून टाकलं तुम्ही असं, तर इथं मग डबल इन्व्हर्टेड कॉमा येणार आहे परत. हा असं जर निघून गेला तर ते वाक्य मग प्रत्यक्ष होईल. या असं या शब्दामुळे काय झालं, हे वाक्य अप्रत्यक्ष झालेलं आहे. बघा लक्षात घ्या फरक काय आहे. त्यानंतर आपण आता पुढचं विरामचिन्ह पाहूया. बघा अपसरण चिन्ह किंवा यालाच म्हणतात स्पष्टीकरण चिन्ह. म्हणजे बोलता बोलता विचारांची मालिका तुटली किंवा एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण देताना हे अपसरण चिन्ह किंवा स्पष्टीकरण चिन्ह वापरतात. उदाहरण पहा, तुम्हाला कळेल. बघा मी मैदानावर गेलो, पुढचं सूचना काय, विचार मालिका तुटली. मग ते दाखवण्यासाठी काय करायचं, अशा प्रकारे अपसरण चिन्ह वापरायचं किंवा त्याला स्पष्टीकरण चिन्ह म्हणतात. मी मैदानावर गेलो पण पुढे काय सूचना झाला, विचार मालिका तुटली. मग इथे अपसरण चिन्ह. बघा त्याच्यामध्ये फरक कसा आहे, थोडस जरा लांबकी रेषा आहे, लांबट आडवी रेषा आहे. संयोग चिन्ह कसं होतं, लहान होतं याच्यासारखं. अपसरण चिन्ह थोडस लांब असतं. आता त्यानंतर बघा, तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले आपल्या शाळेत आहे. म्हणजे काय करतोय, स्पष्टीकरण देतोय त्या मुलाबद्दल. तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले आपल्या शाळेत आहे, अशा प्रकारे तो स्पष्टीकरण देत आहे. तेव्हा मग तिथं मध्ये मध्ये स्पष्टीकरण चिन्हाचा वापर करायचा आहे. तो मुलगा, त्यानंतर हे स्पष्टीकरण चिन्ह, ज्याने बक्षीस मिळवले त्यानंतर स्पष्टीकरण चिन्ह आपल्या शाळेत. आता हे आपण असं काही बोलताना किंवा आपण लिहिताना वगैरे बोलताना नाही, आपण लिहिताना असं कधीच या स्पष्टीकरण चिन्हाचा उपयोग केला नसेल आपल्या आयुष्यामध्ये, तर आपण तसं सहसा करत नाही. पण हे व्याकरणकारांनी तसं घालून टाकले मध्ये की तसंच लिहिलं पाहिजे असं व्याकरणकार म्हणतात. पण इन जनरल 99.99% लोक असं लिहित नाहीत. तर याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. लक्षात ठेवा हे उदाहरण. स्पष्टीकरण चिन्ह कसं असतं, कधी वापरतात, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यावर, मग ती विचार मालिका तुटली हे दाखवण्यासाठी स्पष्टीकरण चिन्ह वापरायचं. म्हणजे वाचणाऱ्याला कळावं की तो विचारांमध्ये हरवला, पुढे त्याचे विचार तुटले मध्ये. आणि स्पष्टीकरण
देताना, म्हणजे वाचणाऱ्याला कळावं की हे एखाद्या गोष्टीचं स्पष्टीकरण आहे, म्हणून मग ते मध्ये मध्ये स्पष्टीकरण चिन्ह. तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले आपल्या शाळेत आहे, अशा प्रकारे. त्यानंतर बघा विकल्प चिन्ह. विकल्प म्हणजे काय असतो? पर्याय. आपल्याला माहित आहे एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास विकल्प चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरण पहा, परीक्षेला येताना पेन ऑब्लिक पेन्सिल घेऊन येणे आवश्यक आहे. म्हणजे काय? हा पेन या गोष्टीला पर्याय दाखवायचा नाही, ते पेन किंवा पेन्सिल असं म्हणायचंय. पर्याय म्हणजे पेनला पर्याय पेन्सिल असं दाखवताना काय वापरायचं मध्ये? मग विकल्प चिन्ह, जे ऑब्लिक असतं त्याला म्हणतात विकल्प चिन्ह. परीक्षेला येताना पेन ऑब्लिक पेन्सिल घेऊन येणे आवश्यक आहे. सोपं आहे, हे लगेच लक्षात येतं, काहीच अवघड नाही. ऑब्लिक लक्षात ठेवा. ऑब्लिक म्हणजे विकल्प चिन्ह. कधी वापरतात? एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचा असल्यावर. आता पुढे जाऊया. लोपचिन्ह. बघा, एखादा मुद्दा जर अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर लोपचिन्ह वापरतात. उदाहरण पहा. आता बघा ते कसं होतं मागच्या याच्यामध्ये स्पष्टीकरण चिन्हामध्ये, विचार मालिका तुटली. आता ती कशी होती? नॅचरली तुटली होती विचार मालिका, म्हणून ते अपसरण चिन्ह किंवा स्पष्टीकरण चिन्ह आपण वापरतो. आता इथं काय? इथं मुद्दाम तोडायचे विचार मालिका, किंवा एखादा मुद्दा काय करायचा? मुद्दाम मध्येच तोडायचा, किंवा मुद्दाम मध्येच जरा जास्त वेळ ब्रेक घ्यायचा. ते एखादं वाक्य बोलल्यावर, म्हणजे बोलणार समजा असं बोलतोय काहीतरी, कवी वगैरे बोलतात बघा असं, आयुष्य एक सुंदर कलाकृती. आज विचार करताना वाटतं, अशा प्रकारे त्या बोलणाऱ्यानं असं मध्ये मध्ये जास्त जास्त वेळ पॉज घेत बोललेलं आहे ते वाक्य, ते विधान, किंवा ते उतारा, किंवा ते एखादी कविता. मग ते दाखवायचं कसं लिहिताना? की तसं तो मध्ये मध्ये थांबत थांबत बोललेला आहे. तर ते दाखवण्यासाठी मग काय? अशा प्रकारे लोपचिन्हाचा वापर करायचा. अशा प्रकारे डॉट 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 डॉट, मग तो किती वेळ त्यानं पॉज घेतलाय तेवढे जास्त डॉट 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 वापरायचे, म्हणजे त्या वाचणाऱ्याला कळतं की अरे ह्यानं बराच मोठा मध्ये पॉज घेतलेला आहे. हा जर थोडेसे 2-3-4 टिंबो तिथं दिले तर म्हणायचे हा थोडासाच पॉज घेतलाय. मग हे कुठं उपयोगाला येतं? की तुम्हाला एखाद्याला जर सांगायचंय की ही कविता वाच, पण ही कविता कशी वाच ते त्याला तुम्हाला फक्त लिखाणातून सांगायचंय, बोलून सांगायचं नाही, लिखाणातून. तर मग ते त्याला समजलं पाहिजे ती कशी वाचायची. म्हणून त्यासाठी मग हे असं आपण वेगवेगळी विरामचिन्ह वापरायची, किंवा असे मग लोपचिन्ह वापरायची वगैरे, किंवा मध्येच ती स्पष्टीकरण चिन्ह वगैरे, तर ते कळावं समोरच्याला वाचताना ते कसं वाचायचंय. याचा उपयोग जास्त करून नाटक वगैरे त्याचे डायलॉग असतात ना, पिक्चरचे डायलॉग वगैरे, तिथं हे असले चिन्ह वापरतात, त्याचा उपयोग होतो. म्हणजे ती स्क्रिप्ट वाचून त्या कलाकाराला कळून जातं की कुठं पॉज घ्यायचा आहे, ते कशा पद्धतीनं बोलायचंय वगैरे. तर याच्यासाठी हे महत्वाचं आहे. आपल्या सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये आपण याचा काही एवढा उपयोग करत नाही. लक्षात घ्या, लोपचिन्ह कुठं वापरतात? एखादा मुद्दा मध्येच तोडायचा असल्यास, मध्येच त्याला मुद्दाम पॉज घ्यायचा जास्त वेळचा, तेव्हा. संक्षेप चिन्ह बघा, शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी. संक्षेप चिन्ह म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो असं की आपण जे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो ना, त्याला म्हणतात संक्षेप चिन्ह. ते काही विशिष्ट असं चिन्ह नसतं, ते फुलस्टॉपच आहे, पण त्याचा वापर जर संक्षेप दाखवण्यासाठी केला असेल तर मग त्याचं संक्षेप चिन्ह होतं. बघा, न नंतर संक्षेप चिन्ह दिले म्हणजे फुलस्टॉप वापरलाय, त्याला काही वेगळं चिन्ह नाहीये, फक्त त्याचा वापर कसा झालाय त्याच्यावरून ते फुलस्टॉप आहे का संक्षेप चिन्ह आहे ठरवलं जातं. आता इथं वापर कसा झालाय? संक्षिप्त रूपामध्ये नाव लिहिले ना, नरेंद्र दामोदरदास मोदी असं लिहिण्याऐवजी न दा मोदी असं लिहिले, मग तेव्हा ते दाखवताना की ते नाव तसं संक्षिप्त स्वरूपात लिहिले असं दाखवण्यासाठी न नंतर फुलस्टॉप, किंवा न नंतर संक्षेप चिन्ह, दा नंतर संक्षेप चिन्ह वगैरे,
त्यानंतर बघा इथं मुपो लिहिलंय. मुपो म्हणजे काय? मुक्काम पोस्ट. ते असं संक्षिप्त स्वरूपात लिहिण्यासाठी मग ते त्याचा वापर केलेला आहे. संक्षिप्त चिन्ह काय अवघड नाही, सोपं आहे. आता आपण काही हे पाहूया, सरावासाठी उदाहरणं पाहूया. बघा परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न येतात. योग्य विरामचिन्हे घाला. घाला म्हणजे वापरा. तो उदाहरण बघा. त्याने विचारले, आवडते का तुला हे पुस्तक? बघा, त्याने विचारले, आवडते का तुला हे पुस्तक? आता इथं काय क्वेश्चन आहे आणि त्या बोलणाऱ्याच्या संभाषणातले शब्द आहेत. तर त्याचं कसं होईल बघा. त्याने विचारले, आवडते का तुला हे पुस्तक? क्वेश्चन मार्क आणि ते इन्व्हर्टेड कॉमामध्ये. बघा काय ते बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहेत ना डायरेक्टली. त्याने विचारले, कॉमा, परत डबल इन्व्हर्टेड कॉमा इथे सुरू, आवडले का तुला हे पुस्तक? क्वेश्चन मार्क आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. इथं बघा, अरेच्या देवीचा वाढदिवस झाला परवा. बघा टोन कर लक्ष द्या बोलण्याच्या. कसं बोललंय ते वाक्य की अरेच्या देवीचा वाढदिवस झाला परवा. म्हणजे काय आहे, पहिल्या याच्यामध्ये थोडासा आश्चर्यचकित असणार किंवा उद्गार आहे थोडा आश्चर्याचा. उद्गार आहे म्हणजे काय आहे तिथं उद्गाराचे चिन्ह. आणि पुढचं काय, देवीचा वाढदिवस झाला परवा. क्वेश्चन आहे की देवीचा वाढदिवस झाला परवा, अशा प्रकारे. मग त्याचं कसं होईल बघा, त्याच्या देवीचा वाढदिवस झाला परवा. आता इथं काय आहे, आता इथं त्याने विचारलं असं दिलं होतं, पण इथं तसं काही दिलेलं नाही. पण हे काय आहे, डायरेक्टली त्या बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्दात डायरेक्टली आहे. अरेच्या देवीचा वाढदिवस झाला परवा. काय आहे, त्या बोलणाऱ्याच्या तोंडचे डायरेक्टली शब्द आहेत, त्याचे उद्गार आहेत डायरेक्ट. बघा इथं अरेच्या नंतर उद्गार आलेलं, उद्गाराचं चिन्ह आपण वापरलेलं आहे. काय ते डायरेक्टली त्याचे तोंडचे शब्द आहेत. म्हणून इथं सुद्धा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये याला लिहायचं आहे, हे लक्षात घ्या. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द असले की डबल इन्व्हर्टेड मध्ये लिहायचं डायरेक्टली, आणि अप्रत्यक्षपणे असतील तर सिंगल इन्व्हर्टेड मध्ये लिहायचं. आता इथं बघा, आई म्हणाली, तुझा पहिला नंबर आला का? शाबास. आई म्हणाली, तुझा पहिला नंबर आला का? शाबास. इथं पण याचं कसं होईल बघा, आई म्हणल्यानंतर कॉमा, तुझा पहिला नंबर आला का? क्वेश्चन मार्क आणि शाबास नंतर. शाबास काय ते उद्गार आहे. आपण म्हणतो शाबास, बस, अशा प्रकारे ते उद्गारवाचक शब्द आहेत. ते तुम्हाला जर थोडेसे कोणते कोणते शब्द असतात उद्गारवाचक ते थोडंसं माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला. तर ते आपल्याला बऱ्याचपैकी सगळ्यांना माहीत असते कोणते कोणते शब्द उद्गारवाचक आहेत. इथं पण काय डायरेक्ट तोंडचे शब्द आहेत. आई म्हणाली असं आहे, डायरेक्ट तोंडचे शब्द बोलणाऱ्याच्या. आपण केजरीवालचं उदाहरण पाहिलं होतं, ते लक्षात ठेवा. सिंगल इन्व्हर्टेड कधी येतो त्याचं पण बहुतेक पुढे एक्झाम्पल येईलच, पाहूया आपण.